निवडणुकीतले पडद्यामागचे किस्से, निकालावरती परिणाम करणाऱ्या घटना आणि सोप्या वाटणाऱ्या राजकारणाची गुंतागुंतीची समीकरणं समजून घेऊयात किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रमातून। आज बघूयात किस्सा बारामती मतदारसंघाचा। नमस्कार, मी अमोल जोशी। किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। 2014 साली देशभर मोदी लाट होती। महाराष्ट्रातल्या बारामतीमध्ये काय होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती। त्यावेळी भाजपनं बारामतीमध्ये महादेव जानकरांना पाठिंबा दिला होता। त्यावेळच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदींनी बारामतीत सभा देखील घेतली होती आणि त्यानंतर सुप्रिया सुळेंचा विजय झाला। मात्र त्यांचं मताधिक्य हे केवळ 60 ते 70 हजारांच्या घरामध्ये येऊन ठेवलं। त्यानंतर 2019च्या निवडणुकीमध्ये मात्र मोदींनी बारामतीत सभा घेतली नाही। त्यावेळी सुप्रिया सुळेंचं मताधिक्य वाढलं आणि ते 1.5 लाखांपेक्षाही वर गेलं। आता 2024च्या निवडणुका तोंडावर आहेत आणि बारामतीतलं चित्र पूर्णपणे बदलून गेलंय। तर बारामती लोकसभा निवडणुकीतले पडद्यामागचे किस्से आणि निर्णायक ठरलेले फॅक्टर जाणून घेऊया किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रम। बारामतीतले असेच खुमासदार किस्से आणि राजकीय गणित समजून घेण्यासाठी आपल्या सोबत आहे ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कदम। प्रशांत, किस्सा इलेक्शनचा मध्ये तुझं स्वागत। तर प्रशांत, 2014 हे वर्ष भारतातल्या राजकीय स्थित्यंतराचं एक महत्त्वाचं वर्ष आहे। प्रेक्षक हो, 2014 सालची बारामतीची निवडणूक फारच रंगतदार ठरली होती। पण प्रशांत, या निवडणुकीमध्ये असं नेमकं काय घडलेलं होतं ज्यामुळे भाजप पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये इतकं तगडं आव्हान निर्माण करू शकला? 2014ला खरं तर भाजपला पण जितकं वाटलं नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त अनएक्सपेक्टेडली बारामतीची फाईट जी आहे ती क्लोज फाईट झालेली होती। म्हणजे मला आठवतंय की 2014ला तिथं जे निवडणूक अधिकारी म्हणून काम करत होते त्यापैकी एका मित्रानं मला सांगितलेलं होतं की बूथवरती लोकांचे प्रश्न होते की आम्हाला तर कमळाला मत द्यायचे, पण कमळाचं चिन्ह त्या ईव्हीएम मशीनमध्ये का नाहीये। आणि हीच कदाचित या संपूर्ण निवडणुकीतली भाजपची सर्वात मोठी स्ट्रॅटेजिकल चूक ठरली असं म्हणायला हरकत नाही। कारण त्यावेळी महादेव जानकर जे लढले ते त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावरती लढले। 2014ला आपल्याला माहिती आहे की मोदी लाट जी आहे ती सर्वात म्हणजे अगदी शिगेला होती, त्यावेळी सुरुवातच झालेली होती आणि त्या उत्साहामध्ये खरं तर बारामतीमध्ये सुद्धा अनेकांना कमळावरती मतदान करायचं होतं। पण त्यावेळी कदाचित ते चिन्ह नसल्याचा फटका जो आहे तो जानकरांना बसला आणि सुप्रिया सुळेंचं मताधिक्य जे आहे ते त्यावेळी घटून अचानक 60 हजारावरती आलेलं होतं। म्हणजे अक्षरशः म्हणजे त्यांना विजयासाठी खूप प्रयत्न करावे लागलेले होते। आणि मला वाटतं गेल्या काही दशकांमधली सगळ्यात क्लोज फाईट झालेली ही 2014ची निवडणूक होती आणि ती देखील म्हणजे भाजपला सुद्धा कदाचित वाटलं नसेल की एवढी क्लोज फाईट होऊ शकते। त्यामुळेच जानकर स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावरती लढतायत तर त्यांना लढू दिलं गेलं किंवा ही एक अवघड सीट आहे म्हणून त्यांना ती सोडली गेली। 2019ला मात्र मग नंतर चित्र बदललं आणि त्याच्यानंतर हे मताधिक्य जे आहे ते जवळपास 1.5 लाखापर्यंत पुन्हा सुप्रिया सुळेंचं आपल्याला पाहायला मिळालं। दौंड आणि खडकवासला या 2 मतदारसंघामध्ये 2014ला जानकरांनी आघाडी घेतलेली होती आणि एकूण 6 विधानसभा मतदारसंघापैकी या 2 मतदारसंघामध्ये त्यांना मताधिक्य मिळणं हे कुठेतरी पवार कुटुंबियांसाठी चिंताजनक होतं। पण कदाचित म्हणजे देशामध्ये अमेठी आणि महाराष्ट्रात बारामती अशा 2 एक व्हीआयपी मतदारसंघावरती सगळ्यांचं लक्ष असतं, पण जे अमेठीमध्ये भाजप करू शकली ती मात्र महाराष्ट्रामध्ये अजून करू शकलेली नाहीये। याचं कारण कदाचित मला हे दिसतंय की अमेठीमध्ये जे एक सातत्य दिसतं आहे लढण्यामध्ये, एकच उमेदवार 2ही वेळा लढला। 2014 मध्ये सुद्धा स्मृती इराणी लढल्या, 2019 मध्ये पण त्याच लढल्या। कदाचित 2019 आणि 14ला एकच उमेदवार ठेवला असता तर कदाचित बारामतीबद्दल आपण सिरियस आहोत आणि तिथं काहीतरी आपल्याला एक गंभीर लढत द्यायची हा मेसेज गेला असता। पण गेल्या 3-4 निवडणुका आपण असं बघतोय की प्रत्येक वेळी उमेदवार जो आहे तो बदलला गेलेला आहे आणि त्यामुळे यावेळी काय होतंय हे बघावं लागेल। खरं प्रशांत, तर 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुका अत्यंत अटीतटीच्या होत्या आणि आता 2024ची निवडणूक देखील तितकीच अटीतटीची असणार आहे। तर या आगामी लोकसभा निवडणुकीची नेमकी काय इक्वेशन्स असणार आहेत, काय सध्या चित्र दिसतंय मतदारसंघात? नाही, कागदावरती जर बघितलं तर
महायुती म्हणजे अजित पवारांचा जो उमेदवार असेल त्याचं पारडं आपल्याला कदाचित जड दिसेलही, पण प्रत्यक्षात स्थिती तशी असेल का हे आपल्याला म्हणजे नंतर कळेल. कारण अनेकदा असं होतं की शेवटी तिथं स्थानिक लेवलची जर आपण इक्वेशन बघितली तर संजय जगताप, त्याच्यानंतर संग्राम थोपटे आणि हर्षवर्धन पाटील हे 3 व्यक्ती असे आहेत त्या 3 मतदारसंघातले की ज्यांचं अजित म्हणजे पवार कुटुंबियांशी त्यांचं वैर आहे, पण त्यातल्या त्यात म्हणजे अजित पवारांसोबत त्यांचा 36चा आकडा जास्त आहे. म्हणजे यातल्या 2 घराण्यांचा तर तो अगदी जुना इतिहास आहे, पण त्याच्यातही अजित पवारांच्या बद्दल त्यांचं फारसं जे आहे ते पटत नाही आणि त्यामुळं या तिघांची भूमिका नेमकी काय असेल. आता हे पण प्रयत्न आपण चर्चा ऐकतो की तिथे बारामतीमध्ये इतर जे पक्षाचे आमदार आहेत त्यांना सुद्धा आपल्या बाजूला ओढण्यासाठी भाजपचे प्रयत्न चालू आहेत. ते कितपत यशस्वी होत आहेत हे बघावं लागेल. पण बारामतीमध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर हा ठरणार आहे की तिथं भाजपकडून स्वतः श्रेष्ठी किती ताकद लावतायत. कारण एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगची चर्चा याच्या आधी पण आपण अनेकदा ऐकलेली आहे. 2019ला तर मोदींनी स्वतः सभा पण बारामती मतदारसंघामध्ये घेतलेली नव्हती, जी 2014ला त्यांनी घेतलेली होती. आणि यावेळी सुद्धा अगदी म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हापासून आपण बघत होतो की निर्मला सीतारामन येत आहेत, त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे बारामतीचा दौरा करायचे. पण शेवटी ही सीट कोण लढतंय आणि कशा पद्धतीनं ते सगळं इक्वेशन साधलं जातंय हे बघावं लागेल. एक नक्की आहे की जो उमेदवार आहे तो जर पवार कुटुंबातला नसेल तर कदाचित ही फाईट जी आहे ती सिरियस आहे की नाही याच्याबद्दल मतदारांच्या मनामध्ये एक साशंकता निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे अजित पवारांच्यावरती हे प्रेशर असेल की त्यांनी घरातला मतदार द्यावा म्हणून भाजप त्या संदर्भात अजित पवारांच्यावरती दबाव टाकू शकतं. पण सुप्रिया सुळेंच्या समोरचा उमेदवार द्यायचा तर तो त्या लेवलचा आहे का, किंवा शरद पवारांचं जे एकूण राजकारणातला सगळा अनुभव आहे त्याला टक्कर देऊन लढत ती लढायची आहे. आणि त्यामुळं उमेदवार कोण असेल नेमका याच्यावरती बरंच काही अवलंबून असेल. तर प्रशांत, मागची जी निवडणूक होती ती एक प्रकारे 2 महिलांमधली निवडणूक होती. ह्या निवडणुकीमध्ये नेमके कुठले असे फॅक्टर होते, कुठले असे किस्से होते जे महत्त्वाचे ठरले, जे लक्षात राहिले? हो, 2019ला जी लढत झाली कांचन कुल आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये, तर ती 2 माहेरवाशिनींची लढत म्हणून सुद्धा बघितली गेली. कारण दोघींचं माहेर बारामतीमधलंच आहे. कांचन कुल यांचं गाव वडगाव निंबाळकर आहे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या चुलत भावाच्या त्या कन्या देखील आहेत. त्या अर्थानं सुद्धा एक म्हणजे जेव्हा आता अजित पवार आणि भाजप एका बाजूला आहे त्यावेळी जेव्हा बारामती लढाईची अशी चर्चा झाली त्याच्यानंतर कांचन कुल आणि सुनेत्रा पवार यांची जी भेट झालेली होती त्याची पण खूप चर्चा रंगलेली होती. त्यामुळेच सगळ्यात महत्वाचं असणार आहे की उमेदवार नेमका कोण असेल. मागच्या वेळी महिला शक्तीची ही लढत होती, पण अर्थात दोनही घराण्यांमध्ये एक पहिल्यापासून राजकीय इतिहास किंवा वारसा होता. यावेळी उमेदवार नेमका कोण असणार आणि पवार विरुद्ध पवार हीच लढाई होतीये का हे आपल्याला बघावं लागेल. कारण अजित पवारांच्या गटाला एकूण खरं तर जागा किती मिळत आहेत लढण्यासाठी इथून सगळा प्रश्न असेल. आणि त्याच्यातही बारामतीसारखी प्रतिष्ठेची जागा, म्हणजे बारामती संदर्भात त्यांनी एक विधान आता करून झालंय की ही जर जागा मी जिंकली नाही तर माझी राजकीय पद जी आहे ती कमी होईल आणि त्या दृष्टीनं तुम्ही मतदान करा असं आव्हान ते आत्ताच बारामतीकरांना करू लागलेले आहेत. खरं तर शरद पवारांच्या बाबतीत ते असं म्हणत होते की कदाचित निवडणुकीच्या वेळी भावनिक विधानं होतील म्हणून वगैरे, पण त्याच्याऐवजी भावनिक विधान जे आहे ते अजित पवारांच्या पासूनच होताना आपल्याला दिसतंय. शरद पवारांचं जर राजकारण बघितलं तर त्यांनी आयुष्यात कधी भावनेचा आधार राजकारण करताना घेतलेला नाहीये. त्यामुळं यावेळी या निवडणुकीमध्ये काय होतंय, एकतर सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा खूप आहे, खरोखर तसं होतंय का, की पार्थ पवार यांच्या पण नावाची चर्चा आहे. घरातला उमेदवार जर असेल तर तो या दोघांपैकी कोण असेल हे आपल्याला बघावं लागेल. आणि अमोल, इथं हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की बारामती तालुक्यामध्ये अजितदादांचं वर्चस्व किंवा त्यांचा प्रभाव जो आहे तो खूप आहे. म्हणजे विधानसभेच्या वेळी अगदी रेकॉर्ड ब्रेक मतांनी ते निवडून येतात राज्यामधून आणि लोकसभेच्या वेळी सुद्धा कदाचित म्हणजे मी फारशी डिटेल आकडेवारी बघितली नाही, पण लोकसभेला बारामती तालुक्यातून सुप्रियाताईंना जेवढी मतं मिळतात कदाचित त्याच्यापेक्षा जास्त मतं अजित पवारांना विधानसभेला मिळतात. आणि त्यामुळं त्या मतांमध्ये सुप्रिया सुळे नेमकं आपलं प्राबल्य किती राखतायत त्याच्यावरती सुद्धा सगळी पुढची गणितं अवलंबून असतील. प्रशांत, या चर्चेतला शेवटचा प्रश्न तुला विचारायचा आहे की आता 2024ला काय होणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे. या निवडणुकीमध्ये कुठला मुद्दा कळीचा ठरेल असं तुला वाटतं?
मला असं वाटतंय की जर एकूणच राज्यामध्ये पक्षनिष्ठा हा जर विषय या संपूर्ण निवडणुकीमध्ये चर्चेला जाणार असेल तर बारामती हे त्याचं अक्षरशः सेंटर असेल आणि खरोखर म्हणजे जर घरामध्ये निवडणूक झाली तर ती एक म्हणजे महाभारतच असेल अशा पद्धतीची विधानं आपल्याला पाहायला मिळतील. इतक्या वर्षांपासून आपण बघतोय की पवार कुटुंब एकत्रितपणे म्हणजे राजकारणामध्ये जरी असलं किंवा इतर सगळे व्यवसायामध्ये असले तरी एकोप्यानं राहत आलेले आहेत आणि जर निवडणुकीच्या रणांगणामध्ये आता एकमेकांच्या समोर उभं राहायची वेळ आली तर हा इतके वर्ष जपलेला सलोखा कौटुंबिक एकी जी आहे ती कशा पद्धतीनं सार्वजनिक एकूण व्यासपीठावरती बाहेर येते हे आपल्याला बघावं लागेल. आणि साहजिक आहे की अजित पवारांसाठी ती अस्तित्वाची लढाई असेल. बारामतीमध्ये कोण नेमकं वर्चस्व म्हणजे साहेब की दादा याच्यावरती बारामतीकरांची सुद्धा कसोटी असेल कारण दोघांनीही बारामतीसाठी काम केलेलं आहे. त्याच्यापैकी नेमका कुणाला कौल द्यायचा आणि बारामती कोणाची याचा फैसला या निवडणुकीमधून होणार आहे. तर धन्यवाद प्रशांत, तू सांगितलेल्या या सगळ्या किस्सांसाठी आणि विश्लेषणासाठी. बारामतीमध्ये कुठला फॅक्टर महत्त्वाचा ठरेल असं तुम्हाला वाटतं? प्रेक्षक हो, नक्की कळवा आणि पाहत रहा पुढारी न्यूज, कारण पॉलिटिक्स म्हणजे पुढारी.